नमस्कार. मी तुळशीदास भोईटे. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्यूज चॅनल. मनमुक्त अशी खऱ्या अर्थानं मुक्त चर्चा करायची आहे. अवधूत वाघ आपल्या सोबत आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, आणि तेही कसे प्रवक्ते तर सरस्पष्ट बेधडक बोलणारे, मात्र त्यावेळी आपले मुद्दे, आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अवधूत वाघ. म्हणजे त्यांचा खरं तर सार्वजनिक जीवनातला प्रवास हा थक्क करणार आहे. त्यांची वैचारिकता, त्यातून ती जी मांडणी करतात त्यांच्याविषयी या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जे दिलेलं आहे, हिंदू उद्योजक. अर्थात आजच्या काळात प्रत्येक गोष्टीपुढे हिंदू ब्रँड नेम, उद्योजक हिंदू, अभियांत्रिकी पदवीधर ते वित्त व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवीधारक आहेत. आणि त्यांची एक ओळख जी मी काही वर्षांपूर्वी एका शो मध्ये करून दिलेली, की ते पेट्रोलियम रिफायनरीज मधील दूषित पाण्यातून निघणाऱ्या घातक व ज्वालाग्रही वायूंचे संकलन निराकरण करणाऱ्या आयात पर्यायी तंत्रज्ञानाची मूलगामी रचना, तंत्रज्ञान विकसित करणारे भारतातले पहिले तज्ज्ञ आहेत. तसंच महानगरांमधली जी पूर्व परिस्थिती ओढवते त्यातही ते तज्ज्ञ आहेत. या अशा माणसाने हे जे पहिलं पुस्तक लिहिलंय, जयोस्तुते, हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या कारकिर्दीचा धांडोळा घेणार आहे. अवधूतची ओळख मी का करून दिली? कारण अवधूत वाघ म्हणजे टिपिकल, अनेकदा संघ म्हटलं किंवा संघ संबंधित जे इतर परिवारातील संस्था आहेत तर एकदम सध्या आठवतं ते एकदम काहीतरी कडवटपणे मांडणी करणारा माणूस, म्हणजे काही फार त्यांचं तसं बॅकग्राऊंड नसणारच. अगदी आजच्या शब्दात समोर तर गलगोटिया टाईप असं लोकांना वाटू लागतं. त्यातूनही ओळख करून दिली आणि त्यातूनच मग पहिलं पुस्तक मी म्हटलं, हे तुमचं संघावरच का, संघाची शताब्दी वर्ष आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष. स्वाभाविक आहे, तो विषय आहेच, पण त्यासाठी तुम्ही संघच का निवडला? नाही, तुम्ही सुरुवातीलाच माझी ओळख करून देताना हिंदू उद्योजक असं म्हटलेलं आहे. हो, तिथे लिहिलंय तुम्ही. तर तो हिंदू हा शब्द असा आहे की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे, हिंदू जीवन रगरग हिंदू मेरा परिचय. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की हिंदू हीच माझी ओळख आहे आणि खरी ओळख आहे. आणि त्यामुळे मी कोण आहे, कसा आहे, काय आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, जाडा आहे की मोठा आहे, काळा आहे की गोरा आहे, या हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हिंदू, आणि संपूर्ण जगामध्ये त्याला हिंदू म्हणूनच ओळखलं जातं. हिंदुस्थानामधनं गेलेल्या प्रत्येक माणसाला अरे हिंदू आहे असं म्हटलं जातं. तीच माझी खरी ओळख आहे. नुसत्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आणि भारतामध्ये नाही, विश्वाची माझे घर ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी या विश्वामध्ये आपल्याला हिंदू म्हणून ओळखतात. तीच माझी खरी ओळख आहे. म्हणून मी माझ्या ओळखीची सुरुवात हिंदू उद्योजक म्हणून केलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्याची एक स्टोरीच आहे बरं का. कारण मला प्रफुल्ल फडके जे मुंबई चौफेरचे संपादक आहेत त्यांनी एकदा मला फोन केला. कारण ते ज्यावेळी गावकरीमध्ये होते त्यावेळी मी एक राजकारणामधली काही स्फुट लिहायचो, विनोदी स्फुट लिहायचो, राजकारणातले किस्से आणि गमती, आणि ते टोपण नावाने लिहायचो. तर त्यांना ते सदर खूप गाजलं होतं, पुष्कळ आवडलं होतं. त्यानंतर ते ज्यावेळी मुंबई चौफेरमध्ये आले त्यावेळी ते मला म्हणाले की वागसर तुम्ही एखादी सिरीज लिहा माझ्या वर्तमानपत्रामध्ये. तर त्यावेळी मला एवढा वेळ नव्हता, राजकारण करायचं, बिझनेस आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, आणि एखादी जर गोष्ट घेतली सिरीज लिहायची म्हटली तर त्याला सातत्य लागतं. दर आठवड्याला आपल्याला तो लेख प्रसिद्ध करावा लागतो, असे अनेक व्यवधानं असतात. तर मी त्यांना नाही म्हटलं. पण साधारण 2 महिन्यानंतर माझ्या अशात लक्षात आलं की अरे आता हे 99 वर्ष संपतंय, पुढचं वर्ष 100व आहे, तर संघाचा 100 वर्षाचा जो इतिहास आहे त्याच्यावर आपण एखादं काही लिहू शकतो का असा विचार केला. सहज बसलो आणि मग मी मांडणी करायला गेलो आणि मला वाटलं की हो 52 विषय होतात, 52 आठवड्याचे आपण 52 विषय करू. आणि तसं मी लिहायला गेलो आणि मला असं वाटतं की मी काही ते लिहिलं नाही, लिहिता लिहिता झालं, कोणीतरी लिहून घेतलं आणि ते पुस्तक झालंय. बाकी त्यात माझं काही फार रोल आहे असं मला काही वाटत नाही. आणि ते लोकांसमोर आलेलं आहे. म्हणजे जरी अवधूत वाघ यांनी अटल बिहारी वाजपेयींचा संदर्भ दिलेला असला तरी वाजपेयींना असलेला हिंदू धर्म, उदारमतवादी जीवन धर्म आणि सध्याच्या
हिंदुत्ववाद्यांची सध्याची व्याख्या कधीतरी अवधूतजींशी नक्कीच त्यावर बोलू. आज मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही, कारण पुस्तक हा मुख्य आजच्या मुक्त चर्चेचा, मुक्तपीठ मुक्त चर्चेचा मुख्य गाभा हा पुस्तकच राहिलं पाहिजे. त्यामुळे मी त्यावरच त्यांना विचारणार आहे. एक यातलं म्हणजे भाऊ तोरसेकरांचं, ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकरांची प्रस्तावना याला तुम्ही घेतलेली आहे. त्यांनी जे म्हटलंय त्यात, मी स्वतः कधीही संघाच्या शाखेत गेलेला बालक वा तरुण नव्हतो. उलट माझे बालपण डाव्या समाजवादी विचारांच्या वातावरणामध्ये गेले आहे. मुंबईच्या गिरणगावात आरंभीचं आयुष्य काढलेल्या माझ्या पिढीतल्या मंडळींनी संघाची खिल्ली उडवण्यातच तेव्हा धन्यता मानलेली होती. भाऊ तोरसेकर म्हणजे आजचे भाऊ तोरसेकर पाहून अनेकांना धक्का बसेल, मात्र काही दशकाआधीचे त्यांची प्रदीर्घ पत्रकारिता, त्याचा अभ्यास केला तर फार वेगवेगळे त्यांचे रूपक किंवा त्यांच्या पत्रकारितेचे अवतार तुम्हाला आढळतील. त्यांनी हे जे म्हटलं, हा वर्ग सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर होता का? की जो वर्ग संघाच्या प्रेमात नाहीये, जो वर्ग 2014 नंतर मोदी पर्व सुरू झालं, त्या मोदी पर्वामुळे संघाच्या सत्तामय प्रेमातही नाहीये, तो वर्गही, त्यालाही संघ कळावा असा उद्देश होता यामध्ये. नाही, तुमच्या प्रश्नाचं मी 2 भागामध्ये उत्तर देईन. पहिला भाग तुम्ही भाऊ तोरसेकरांचा उल्लेख केला, मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी पुस्तकाला जवळजवळ 10 पानी प्रस्तावना लिहिलेली आहे. पहिली गोष्ट अशी की सर्वसामान्यपणे जो तरुण असतो तो थोडासा कम्युनिस्ट मार्क्सवादी असतो, तरुण विचार असतात. त्यानंतर तो ज्यावेळी प्रौढ होतो त्यावेळी तो साधारणपणे भांडवलदार आणि असा होतो, आणि ज्यावेळी तो म्हातारा होतो, म्हणजे वृद्धावस्थेकडे जातो, त्यावेळी तो आध्यात्मिक होतो. ही सर्वसाधारणपणे माणसाची मानसिक ही जे चेंजेस होतात ते. कृष्णराव धुळुप म्हणून एक कल्याणचे खूप मोठे कम्युनिस्ट लीडर होते, खासदारही होते ते. आणि हे कृष्णराव धुळपांचं मला आठवतं की मार्मिक मध्ये बाळासाहेब ठाकरे एक असा मोठा अजगर पसरलेला आहे आणि तिकडे कृष्णराव धुळूप असा फणा काढून बसलेला आहे, अशा तऱ्हेचे व्यंगचित्र लिहिलेली मी स्वतः मला आठवतात. ते कृष्णराव धुळूप माहितीयेत का, ते ज्यावेळी वारले त्यावेळी भारतीय जनता पक्षात गेले. ते भारतीय जनता पक्षामध्ये वारले, भारतीय जनता पक्षामध्ये असताना ते वारले. याचा अर्थ आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष ची विचारधारा स्वीकारली. तुम्ही मला असं एक उदाहरण द्या की भारतीय जनता पक्ष किंवा संघामध्ये काम करणारा माणूस आयुष्याच्या अखेरीस कम्युनिस्ट झाला, असं एक उदाहरण द्या. त्यामुळे जीवनाचं अंतिम सत्य जे आहे ते भारतीय जनता पक्ष नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे असं मी मानतो. तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की समोर काय होतं, तर समोर काय होतं की आज तुम्हाला सांगतो की मुंबईमध्ये सर्वात जास्त, तुळशीदासजी, ज्या वर्तमानपत्रात ची संख्या आहे ते आहे मुंबई चौफेर. मुंबई चौफेरची 1,35,000 त्यांचं मुंबईमध्ये सर्क्युलेशन आहे. पण हे सर्क्युलेशन तळागाळातल्या लोकांपर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत जातं. हे कदाचित लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी किंवा तुमचं सकाळ अशा प्रकारचं जो सो कॉल्ड प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहे तसं कदाचित नसावं. याच्यामध्ये कुबेरांसारखे अग्रलेख मागे घेणारे संपादक नसतीलही कदाचित, परंतु हे जे वर्तमानपत्र आहे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत जातं. मला संघ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा होता. मी संघातील कार्यकर्त्यांना संघ कसा आहे सांगणं, याला काय फायदा आहे? ज्यांना संघ माहित नाही, ज्यांना संघाबद्दल फारशी माहिती नाही, उत्सुकता आहे, त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी जसं मी मुंबई चौफेर हे माध्यम निवडलं, तसंच या पुस्तकातली जी भाषा किंवा प्रकरणं किंवा माहिती आहे ती कुठेही शब्दबंबाळ न करता अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगितले. दुसऱ्या भाषेमध्ये हे संघाचं बालभारती आहे, क्रमाचं पुस्तक आहे. म्हणजे खूप चांगला शब्द त्यांनी, की अगदी म्हणजे मी स्वतः हे पुस्तक पूर्ण सखोलतेनं वाचलं नाहीये. म्हणजे मी अनेकदा सांगतो की डोळ्यानं नाही तर डोक्यानं वाचायचं असतं. ते अद्याप माझं बाकी आहे. मात्र जे मी चाललं आणि त्यातून जे मुद्दे काढले त्यातून एक नक्की लक्षात आलंय की तुम्हाला संघ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक बालभारती जसं आपल्या शैक्षणिक जीवनाची पायाभरणी करतं तसं हे नक्कीच उपयोगी ठरू शकतं. हे माझं प्राथमिक मत झालेलं. म्हणजे अवधूतजी, तुम्ही योग्य शब्द वापरला. पण तुळशी याच्यामध्ये आहे की मी असं कधीच म्हणणार नाही की ज्यांना संघ समजायचा असेल त्यांनी हे पुस्तक वाचा, नाही, हे माझं स्टेटमेंट असू शकणार नाही. संघ खरा कळायचा असेल तर संघाच्या शाखेतच जावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये.
परंतु ज्याप्रमाणे आपण काठावर राहून पोहू शकत नाही, हम्म. आपल्याला कित्येक वेळा पोहण्याची पुस्तकं मिळतात, बटरफ्लाय काय, फ्री स्ट्रोक काय, हे सगळं मिळू शकतं, परंतु त्याने पोहता येत नाही बरं का. तर त्याच्यामुळे पोहायला यायला तुम्हाला तलावात पाण्यात उतरावंच लागतं. त्यामुळे संघ काढायचा असेल तर संघ शाखेत गेलंच पाहिजे. पण कुठच्याही कारणास्तव जे संघ शाखेमध्ये गेले नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत किंवा जाण्याची इच्छा आहे पण आतापर्यंत गेले नाहीत, त्यांनी सुरुवातीला तरी हे काठावर उभं राहून पुस्तक वाचलं तरी त्यांना संघाबद्दलची जी थिओरिटिकल माहिती आहे ती नक्कीच होईल एवढं मला वाटतं. सरसंघचालक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकचालकानुवृत्ती संघटना आहे. सर्वोच्च स्थान सरसंघचालक. सध्या मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत आणि मधल्या काळात ते खूप चर्चेत होते. आता सुद्धा ते मुंबईत येऊन गेले. त्यांनी काही संवाद साधला एका मोठ्या वर्गाशी. देशभर सध्या त्यांचा प्रवास आहे. प्रवास हा शब्द सुद्धा संघात वेगळ्या अर्थानं त्यावर आपल्याला बोलायचं आहेच, कारण अवधूतजींनी या पुस्तकात संघाचा एक वेगळा शब्दकोशही मांडलेला आहे. एक मुद्दा यातला की सरसंघचालक आतापर्यंत 6 होऊन गेले, मी चुकत नसेल तर. बरोबर. या सरसंघचालकांविषयी यात प्रकरण आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही जे म्हणालात ना एकचालनुवर्तित्व, हे अतिशय मला वाटतं चुकीचं आहे. 1400 प्रातिनिधिक सभेमध्ये सर्व ठराव पास होतात. 1400 लोकांसमोर ठराव पास होतात आणि 1400 लोक एकत्र बसून जर निर्णय घेत असतील आणि त्याला तुम्ही एकचालनुवर्तित्व म्हणत असाल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दांभिकपणा कुठचा नसेल. पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, सरसंघचालकांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि सरकार्यवाह जी आज्ञा देतात ते मी पाळतो, असं स्वतः मोहनराव भागवत म्हणालेले आहेत. म्हणजे मोहनराव भागवत सरसंघचालक असून सुद्धा ते असं म्हणतात की सरकार्यवाह हे सरकार्यवाह ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आम्ही ऐकतो. दुसरी गोष्ट अशी की उद्या सकाळी सरसंघचालक असू देत किंवा सरकार्यवाह असू देत, ते संघाच्या सर्वात सामान्य शाखेमध्ये जरी गेले तरी तिकडचा जो मुख्य शिक्षक आहे ना, तो त्याला आज्ञा देतो. तो पुढे या की मागे जा सांगतो. दक्ष किंवा हा संघ की दक्ष आणि आरंभ सांगतो. तो ध्वज प्रणाम 1 2 3 सांगतो आणि ती सगळ्या सूचना सरसंघचालकांना आणि सरकार्यवाहांना किंवा कितीही मोठा संघाचा अधिकारी असू दे त्याला पाळाव्या लागतात. मला वाटतं याहून अधिक चांगली लोकशाहीची व्यवस्था काय आहे? तर त्यामुळे संघावर टीका करण्यासाठी नेहमीचे घासून गुळगुळीत झालेले शब्द जर आपण वापरत असू तर मला वाटतं त्याचा संघाचा नाईलाज आहे. काँग्रेस कमिटीमध्ये काय चालतं? सर्व अधिकार अध्यक्षांना दिले. मग ह्याला तुम्ही एकचालनुवर्तित्व म्हणता की नाही म्हणत? सर्व कमिटीमध्ये बघा, मुख्यमंत्री बनवण्याचे सर्व अधिकार सोनिया गांधी यांना दिले. सोनिया गांधी म्हणतील ते खरं किंवा राहुल गांधी म्हणतील ते खरं, हे काही नाही का? तर असं काही नसतं. मला असं वाटतं की संघामध्ये सुद्धा त्यांनी एक संपूर्ण संघ संरचना असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये संघाची संरचना काय, 1400 प्रतिनिधी सभेमध्ये जातात, ते कसे जातात, कुठून कुठून जातात, कुठच्या स्तरावरून जातात, अगदी नगर पासून ते जातात, नगर म्हणून जो प्रभाग असतो त्यातनं जातात. त्यातनं 1400 लोकांचा एक समूह तयार होतो. वर्षातनं 3 वर्षातनं एकदा भेटतात आणि तिथे ते काही निर्णय घेतात. तिकडे सरकार्यवाह निवडून येतो. सरकार्यवाहाची मुदत फक्त 3 वर्ष असते. पुन्हा त्यांना यायचं असेल तर त्यांना निवडून यावं लागतं. तर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे आणि निवडणूक प्रक्रिया ही संघामध्ये होत राहते. एक गोष्ट खरी की जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे. एकदा सर्वानुमते घेतलेला निर्णय जो असेल, बहुमताने घेतलेला निर्णय असेल, तो सर्वांनी पाळायचा. जरी तुम्ही त्याच्या विरोधात असाल तरी संघटनेने घेतलेला निर्णय म्हणून पाळायचा असतो. कारण असं म्हटलेलं आहे की शेवटी संघटना सर्वतोपरी, संघटना जी आहे ती सर्वतोपरी आहे. हा संघाचा सिद्धांत असल्यामुळे शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा व्यक्तीहून मोठा आहे. त्यामुळे व्यक्तीने दिलेला नाही, संघाने दिलेला जो काही संदेश आहे किंवा संघाने दिलेली आज्ञा ती पाळणं हे स्वयंसेवकांचं काम. 6 सरसंघचालक, अगदी थोडक्यात त्यांच्याविषयी या पुस्तकाची माहिती तुम्ही दिली ती आपल्या प्रेक्षकांसाठी. नाही, असं आहे की
सर्वच्या सर्व वैशिष्ट्य हा एक एक सर्वच्या सर्व सहा सरसंघचालक यांचं कुठेच एकमेकांबरोबर नातं नाही, गोतं नाही, एका प्रांताचे नाही, काही 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 त्यांच्याशी काही संबंध नाहीये. तर त्याच्यामुळे हे सगळेच जण वेगवेगळे आहेत. त्यामुळे संघामध्ये सरसंघचालक हा एकाचा मुलगा त्याचा नातू असं होतो नाहीच आहे. नातेवाईकांचा काही संबंधच नाहीये. दुसरी गोष्ट ते एका प्रांतातले पण नाहीयेत. जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर हेडगेवार हे मूळचे महाराष्ट्राचे नाहीयेत, ते तेलंगणाचे आहेत. हो. त्याप्रमाणे जर तुम्ही गोळवलकर गुरुजी बघितलं मध्य प्रदेशचे आहेत. राजेंद्र सिंहजी बघितलं तर ते उत्तर प्रदेश मधले आहेत. परंतु सुदर्शनजी जे आहेत ते मैसूरचे आहेत. तर त्याच्यामुळे एका राज्याचे पण नाहीयेत. म्हणून ह्या सर्वांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं. म्हणजे अगदी राजेंद्र सिंहजी यांच्या नावामध्ये सिंह होतं, पण ते एवढे एवढे मधाळ होते, त्यांचं बोलणं एवढं मृदू मला होतं. वाटतं रज्जू भैया रज्जू इतक्या भैया प्रेमानं त्या हा नावाने रज्जू भैया ते एवढे प्रेमळ होते की विचार. आता जर तुम्ही सुदर्शनजी बघितले तर सुदर्शनजींचा मुस्लिम समाजाबद्दल त्या धर्माबद्दल एवढा गाढा अभ्यास होता की काही विचारताच सोय नाहीये. जर तुम्ही पाहिलं तर अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचं जे डॉक्टरांचं स्थान आहे सरसंघचालक, प्रथम सरसंघचालक, ते एक चांगले ऑर्गनायझर होते. हो. पण त्यांनी संघाची वैचारिक बैठक बांधली का, त्यांनी संघाला काहीतरी वैचारिक हे केलं का, तर तसं काही केलं नाही. त्यांना वेळ पण कमी मिळाला. पण संघाची वैचारिक बांधणी कोणी केली तर गुरुजींनी केली. त्यानंतर बाळासाहेबांच्या वेळी तर पुष्कळ लढाया आल्या ना इमर्जन्सीच्या, ते लढले ना. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं की सुदर्शनजी आणखीन रज्जू भैया रज्जूबाई यांच्या वेळी, मग त्याच्या वेळी राम जन्मभूमी, नंतर मग परत त्यावेळी संघावरची बंदी हे आलं. आणि मग मोहनराव तर खूप लकी. मोहनरावांच्या वेळी असं झालं की इतक्या वर्ष संघाचा प्रवास, म्हणजे मोहनरावांचं आणखीन नरेंद्र मोदीजींचं वय साधारण सारखंच आहे, जवळजवळ सारखंच आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची काही वैचारिक महिन्यांचा फरक तो वैचारिक बैठक पण सारखी आहे. आणि मोहनरावांचा फायदा असा झाला 2014 नंतर संघाने जे विचार केला होता तो भारतीय जनता पक्ष एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सत्तेवर आला. तर त्याच्यामुळे हा जो मोगरा फुलला म्हणून मी लिहिलेला आहे त्यामध्ये मोहन भागवतांच्या समोर आता जे संघ किंवा भाजप किंवा हिंदुस्थान आहे हा फुललेला मोगरा आहे. त्यांची वैशिष्ट्य अनेक सांगता येतील. म्हणजे स्वतः मोहनराव भागवत अतिशय सुंदर म्युझिशियन आहेत, चांगली फ्लूट वाजवतात. आणखीन गुरुजी तर एक विचारवंतपणे त्यांना म्हणजे मला वाटतं मागो वैद्य म्हणाले की स्वामी विवेकानंदानंतर जे हिंदू समाजाला मिळालेलं सर्वात मोठं वैचारिक पुरुष जर कोण असतील तर ते गुरुजी आहेत. अशा प्रकारे त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून या वेगवेगळ्या क्वालिटीज असलेले जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं ते संघाचे सरसंघचालक झाले आहेत. तुम्ही श्री गुरुजींचा उल्लेख केला. मात्र मला वाटतं असं वाटतं की 6 सरसंघ चालकांमध्ये सर्वाधिक वादग्रस्त हे गुरुजींबद्दलच, की त्यांचे बंच ऑफ थॉट्स असतील किंवा इतर सर्व, त्यात खूपच नेहमीच म्हणजे त्यांनी असे विचार मांडले, असं हे केलं करून संघाला जे लक्ष केलं जातं ते श्री गुरुजींच्या अनेक विचारांमुळे. चांगलं आहे ना, संघाला लक्ष करा ना, संघाला क्रिटिसाइज करत बसा. संघ कुठच्याही क्रिटिसिझमला काय भीक घालत नाही, तो आपलं काम करत राहतो. आणखीन जे क्रिटिसाइज करतात ते सध्या कुठे आहेत, त्यांच्या संस्था कुठे आहेत त्याचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं आपण अनालाइज करतो त्यावेळी 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर काय होणार आहे बघितलं पाहिजे. महात्मा फुलेंना सुद्धा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की महात्मा फुलेंनी ज्यावेळी स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता त्यावेळी सावित्रीबाई बाई सुद्धा ज्यावेळी पुण्याच्या रस्त्यावरनं जात होत्या त्यावेळी त्यांना पण शेण मारलं जात होतं. म्हणजे रघुनाथराव कर्व्यांनी ज्यावेळी कुटुंब नियोजनाचं काम सुरू केलं, म्हणजे धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वेंचे चिरंजीव, त्यावेळी त्यांच्यावर पण धोंडे मारले होते. आणि त्यांची पत्नी ज्यावेळी वारली त्यावेळी तिच्या शवाला खांदा देणारं कोण नव्हतं. तर त्याच्यामुळे हे जे महापुरुष असतात, मोठी माणसं असतात, त्यांना त्यांच्या काळात जोखायचं नसतं, 200 वर्षानंतर जोखायचं असतं. आणि म्हणून जर तुम्हाला उद्याचा महापुरुष बघायचा असेल ना तर आज कोणावर धोंडे पडतात ना ते पहा. आज ज्याच्यावर धोंडे पडतात तो उद्याचा महापुरुष होतो. तुम्ही ज्यांची नावं घेतली, ज्या महापुरुषांची, ज्यांना धोंडे म्हणजे सावित्री माईंना तर शेणाचं असं म्हणतात, बरोबर आहे. परंतु या सर्वांना तो विरोध करणारे कर्मकांडी सनातनी प्रवृत्तीच होत्या त्यावेळी. नाही, सनातनी कसं म्हणताय तुम्ही? नाही, तुम्ही सनातनी या चुकीचा शब्द वापरलेला. मी सनातनी आहे ना, सनातनी म्हणजेच पुरोगामी आहे. सनातनी काय लावलाय तुम्ही? तो एक, हे मला मान्य की कर्मकांड करणारा हा आपल्या पोटासाठी पूजा अर्चा करणारा ब्राह्मण समाज असू शकतो ना, त्याच्यामध्ये काय आहे?
परंतु तुम्ही सनातनी काय, मी सनातनी आहे. सनातनी असणं, सनातन म्हणजे काय, ज्याला आधी नाही अंत नाही असा सनातन धर्म, त्याला मी मानतो. आणि म्हणून मी फुलेला मानतो, म्हणून मी आंबेडकरांना मानतो, म्हणून मी शाहूंना मानतो, म्हणून मी सावरकरांना मानतो, म्हणून मी गोलवलकरांना मानतो, आणि म्हणून मी हेडगेवारांना मानतो. त्याच्यामध्ये काय? हे सर्वच अवधूत वाघ बोलतात आहे. मी पुढे नेतो, कारण परत मला पुस्तकावरून कुठेही आज वेगळं फार जायचं नाहीये. संघाचा शब्दकोश म्हणजे पान क्रमांक 71 वर मगाशी मी थांबलो त्यात. हे खूप महत्वाचं आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक आपली वेगळी संस्कृती, कार्य संस्कृती वेगळी, तसं या शब्दांना वेगळं महत्व. म्हणजे प्रवास हा शब्द मगाशी त्यांनी उपयोगात आणला, तेव्हा मी म्हटलं की याविषयी मी तुम्हाला विचारणार आहे. प्रवास हा शब्द असेल, अपेक्षित म्हणजे निमंत्रण त्यासारखं अपेक्षित, आमंत्रण त्यासारखं अपेक्षित, त्यामध्ये काय नेमका सूक्ष्म फरक हे सुद्धा अवधूतजींनी यात उलगडून सांगितलेलं आहे. ही शब्द संपत्ती जी आहे वेगळ्या, थोडस त्यातून जे अर्थ अभिप्रेत असतात त्याविषयी थोडक्यात. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळी राज्य तर कोणीही करतं, राजा तर अनेक जण बनतात, परंतु ज्यावेळी आपल्याकडे राज्य येतं त्यावेळी त्या रयतेच्या एका सांस्कृतिक जडणघडणीचा आपण एक सूत्रधार असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळी आपल्या लेखनामध्ये अनेक फारसी शब्द यायचे, तर ते शब्द येऊ नयेत आणि मराठी शब्द यावेत म्हणून त्यांनी राजभाषा कोशाची निर्मिती केली होती. जर तुम्ही पाहिलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा त्यावेळी जे आलेले इंग्रजी शब्द आहेत, ते इंग्रजी शब्द गेले पाहिजेत आणि मराठी शब्द आले पाहिजेत, यासाठी त्यांनी अनेक मराठी शब्द आणले. उदाहरणार्थ काल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये महापौर, तर महापौर सारखे अनेक शब्द आणलेले आहेत. त्यामुळे शेवटी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या संस्कृतीची ओळख भाषा करून देते, आणि जर ती भाषा जर अतिशय ओघवती असेल तर त्यातनं निघणारे अर्थ सुद्धा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात, आणि प्रत्येक शब्दाला एक वेगवेगळा अर्थ असतो. संघामध्ये सुद्धा काही टिपिकल शब्द वापरलेले असतात, त्या शब्दामागे, त्या शब्द वापरण्यामागेची भावना, विचार आणि त्याची व्युत्पत्ती कशी झाली हे जरा साधारण मला जे भावलं ते, मला जे वाटलं ते, म्हणजे चिंतन सारखा शब्द आहे. आपण चिंतन करतो म्हणे काय करतो, तर बहुतेकांना वाटते चिंतन करतो म्हणे चिंता करतो. तर चिंतन आणि चिंता ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चिंतन करणं म्हणजे काहीतरी एक वेगळं आहे, म्हणजे आपण कित्येक वेळा आपल्या बुद्धीने तर्क करतो, ते मनाला पटवतो, त्यातनं आत्म्यापर्यंत जाण्याचा शोध आणि तो चिरंतर घेण्याचा शोध म्हणे चिंतन आहे. तर अशा प्रकारचे जे विचार आहेत, जे संघाला अपेक्षित आहेत, जे मला वाटले ते मी लिहिलेत. आता ह्याच्यामध्ये ही काही संघाची मतं नाहीत, मी काही संघाचा अधिकारी नाहीये, मी संघाचा कोणी अधिकारवाणीने बोलणारा, त्यांच्याबद्दल संघाबद्दल बोलणारा विचारवंतही नाहीये. एक 7-8 वर्ष संघाच्या शाखेत जायचो, तरुणपणी जायचो, बाल असताना जायचो. संघ शाखेत गेल्यानंतर मला जो संघ कळला, जसा कळला तसा मी लिहिलाय. मात्र चुका त्यांनी अभ्यासून लिहिलाय, त्यामुळे मी आणखी एक शब्द प्रवास. आता बघा, साधा प्रवास आहे हो, पण प्रवास म्हणजे इज नॉट ट्रॅव्हलिंग फ्रॉम गोइंग फ्रॉम हिअर टू देअर. प्रवासामध्ये काय आहे? वास आहे, सहवास आहे, निवास आहे, प्लॅनिंग आहे, कोऑर्डिनेशन आहे. आपण कुठून कुठे कधी जाणार, कशासाठी जाणार, कोणाबरोबर जाणार, किती वाजता पोहोचणार, कधी निघणार, या सगळ्यांचं एक टाइम टेबल आहे. आणि हे टाइम टेबल गेल्यानंतर आपण तिकडे जाऊन निश्चित काय करणार आहोत, आपलं एम काय आहे ते पण आहे. आणि या सर्वांचं प्लॅनिंग जो आहे ना, त्या प्लॅनिंग मधला पी म्हणजे प्रवास. वा, म्हणजे मला खरं तर प्रवास नंतर चिंतन शब्द विचारायचा होता, मात्र त्यांनी आधीच सांगितलं. कारण संघ आणि चिंतन बैठक, भारतीय जनता पार्टी संघातूनच, त्यामुळे स्वाभाविक तेही वापरताना दिसतात आपल्याला, आणि आता इतर ठिकाणी वापरला जातोय. त्यात पुन्हा तिसरा शब्द संघ, बौद्धिक. संघ म्हटलं की मला बौद्धिक आठवतं, आणि अनेकांना अर्थात मलाच नाही. बघा, मला वाटतं संघ ही एक माणूस घडविण्याची फॅक्टरी आहे, आणि माणसाला 2 प्रकारे घडवलं जातं, एक शारीरिक दृष्ट्या आणि एक मानसिक दृष्ट्या. तर शारीरिक दृष्ट्या ज्यावेळी घडवायचं असतं त्यावेळी तुम्हाला रणांगणावर जाऊन, फील्डवर जाऊन काम करावं लागतं. सूर्यनमस्कार घालणं, लाठी फिरवणं, खेळ खेळणं, ताकदीने काम करणं, तुमचे शरीर मजबूत होतं. पण त्याचबरोबर तुमच्या मनाची मशागत करावी लागते. जर मनाची मशागत करायची असेल तर तुम्हाला ज्ञान द्यावं लागतं, आणि हे ज्ञान आहे ना, हे वेगवेगळ्या पद्धतीने मिळतं. एक तर तुम्ही वाचून, ऐकून,
आणि अनुभवाने. पण सर्वात श्रुती म्हणजे ऐकून जे ज्ञान मिळतं ते फास्ट मिळतं, चांगलं मिळतं आणि त्याला कशाचंच बंधन नसतं. उदाहरणार्थ एखादा जर माणूस अशिक्षित असेल, पुस्तक वाचता येत नसेल, तो पण ऐकून ज्ञानी बनू शकतो. आणि ही पूर्वी अनेक जण निरक्षर होती पण ज्ञानी होती, याचं कारण त्यांची श्रुती चांगली होती. ते भजन, कीर्तन आणि इतर सगळी प्रवचनं ऐकायचे. आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भारतात आजही लोक निरक्षर आहेत. निरक्षर म्हणजे त्यांना अक्षर लिहिता वाचता येत नाही, पण ते ज्ञानी नाहीत का? तर आहेत. याचं कारण असं की श्रुती, आणि या श्रुतीचा उपयोग संघाने व्यवस्थित केलाय बौद्धिकाच्या रूपाने. त्यामुळे संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या विषयातले तज्ज्ञ येऊन वेगवेगळ्या विषयावर 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं बोलतात आणि ते ऐकून आपलं ज्ञानवर्धन होतं. आणि त्याच्यामुळे संघामध्ये बौद्धिकही अतिशय महत्वाची आहे. मनाची मशागत जे करतात ते बौद्धिकामध्ये ज्ञान असतं, बौद्धिकामध्ये बुद्धरूप असतं. बुद्ध म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच बौद्धिक. या पुस्तकात या प्रकरणात असे अनेक शब्द तुम्हाला समजून घेता येतील. मी समजून घेणं संघाला जे मगाशी बोललो तर त्या अर्थानं. आता यातला जो एक मला प्रकरण दिसलं ते संघ प्रार्थनेविषयीचं. म्हणजे संघाची जी प्रार्थना आहे, संघ प्रार्थना, अवधूतजींनी त्याला म्हटलंय असंख्य संघ स्वयंसेवकांची आध्यात्मिक प्रेरणा, असं तुम्ही त्या संघ प्रार्थनेला म्हटलंय. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, या संघ प्रार्थनेला तुम्ही नंतर दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, संत ज्ञानेश्वरांचं पसायदान एक विश्व प्रार्थना येते. खरं तर कुठचाही धर्म, कुठचाही उल्लेख नसलेली, केवळ माणसांपुरती नाही तर अवघ्या प्राणी मात्रांसाठीची. आणि तुम्ही संघ प्रार्थना आणि ज्ञानेश्वरांची विश्व प्रार्थना, मी जो उल्लेख केला पसायदान, जवळजवळ म्हणजे एकसारखं मानलंय. नाही, संघ प्रार्थनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुष्कळ रेफरन्सेस मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ 16व्या वर्षी रोडेश्वरी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली जी प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञा सुद्धा मला आठवते. याचं कारण असं की मला कधी कधी वाटतं की संघ प्रार्थना ही नुसती संघ प्रार्थना नाहीये, तर ती संघ प्रार्थना ही एक प्रतिज्ञा देखील आहे. कारण इथे हिंदू राष्ट्राचा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे. एवढंच नव्हे तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, किंवा जे भगवंताने म्हटलेलं आहे, गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तू काम करत जा, फळाची आशा धरू नकोस, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. किंवा बंकिमचंद्रांनी म्हटलेलं आहे की तूच विद्या, तूच कला, तूच धरती, तूच मा. ही बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम मधल्या या ओळी आहेत. ह्या सर्व ओळी मला तिकडे कुठेतरी दिसतात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात आहेत. संघ प्रार्थना बघत असताना मला असं वाटतं की अरे हे पण इथे आलंय, हे पण इथे आलंय, हे पण इथे आलंय, हे पण इथे आलंय. संघ प्रार्थनेमधलं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमची स्वतःची म्हणजे भौतिक उन्नती तर झालीच पाहिजे, आध्यात्मिक उन्नती पण झाली पाहिजे. म्हणजे संघ हा काय टाळ चिपळ्या घेऊन वाजवणाऱ्या लोकांचं काम नाहीये. इथे भौतिक उन्नतीचा पण आहे. हा देश विश्वगुरु व्हावा, हा जगातील सगळ्यात मोठी शक्ती व्हावी आणि ही शक्ती मानवी कल्याणासाठी उपयोगी पडण्यासाठी मोठी शक्ती व्हावी, अशी देवाची करुणा मागलेली आहे. त्यामुळे संघ प्रार्थना ही फक्त संघासाठीच नव्हे, संघ स्वयंसेवकांसाठीच नव्हे, ही सर्वांचीच तसं बघायला गेलं तर आध्यात्मिक प्रेरणा बनलेली आहे. आणि मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणतो, सर्वात वैशिष्ट्य असं की एका दिवशी लाखो संघाच्या शाखा लागतात, लाखो संघाच्या शाखा लागतात. प्रत्येक शाखेमध्ये समजा 10, 20, 30 लोक पडली तर साधारण 30, 40, 50 लाख लोक रोज ही संघ प्रार्थना म्हणत असतात. आणि गेली 100 वर्ष, 365 दिवस एकच प्रार्थना एवढी लाखो लोक बोलत असतात. मला वाटतं जगाच्या पाठीवर हे कुठंच उदाहरण नाही. म्हणजे खटकेल खरं तर की पसायदान मगाशी मी म्हटलं तसं किंवा माणसांसाठी नाही, अवघ्या प्राणी मात्रांसाठी. आणि संघ शेवटी हिंदू, सर्व दर्शन हिंदू. आणि पुन्हा मगाशी म्हटलं तसं वाजपेयींच्या बाबतीतलं बोलू नंतर, परंतु तुम्ही संघ शाखांचा आता उल्लेख केला. एक अनेकदा अशी टीका होते की म्हटलं जातं की लाखोंच्या संख्येनं लोक संघ स्वयंसेवक येतात. आणि आता तर म्हणजे मोदी पर्व सुरू झाल्यानंतर 2014 पासून एक असा नवा वर्गही आलेला आहे की ज्याला असं सांगणं आवडतं. म्हणजे एक शरद पवारांचा किस्सा सांगितला जातो की ते
मुख्यमंत्री झाल्यानंतर एक सत्तास्थानी राहिल्यानंतर एक वेगळी स्पर्धा दिसून येऊ लागली की की मी त्यांच्या वर्गात होतो, मी त्यांच्या बाकावर बसायचो. तर एकदा ते स्वतः म्हणाले की मला एकदा पुन्हा माझ्या शाळेत जायचं आणि तो बाग तपासून पाहायचा किती मोठा नेमका होता. इतके लोक मला सध्या भेटतात सांगणारे. संघाच्या बाबतीत अनेक असे सध्या आढळून येतात की आम्ही कसे संघाच्या शाखेवर गेलो होतो हे सांगणारे, किंवा संघाशी कसं माझं निकटचं आहे ते सांगणारे. अर्थात अवधूतजी सारख्या अभ्यासकांना हे नक्कीच कळतं. त्यातूनच त्यांना हा प्रश्न मला विचारायचा आहे की आजच्या काळात तेवढ्या शाखा अशा दिसत नाहीत अशी टीका होते. आणि मग त्यावेळी एवढी मग संघ हा फक्त शाखांपुरताच आहे की संघ मी माझ्या त्या 2024 भाजपा जिंकली कशी या पुस्तकात संघावर 2 प्रकरणं लिहिली आहेत. म्हणजे निवडणुकीतलं तुमच्यासारखं हे संपूर्ण नाही. त्यात मी असं म्हटलं की केवळ संघ शाखांमधून हे नाहीये, तो सगळीकडे पसरलेला आहे. तो नोकरशाहीत आहे, तो शिक्षण पद्धतीत आहे, तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे संघ. तुम्ही या पुस्तकात खूपच सखोलतेनं ती मांडणी केलेली आहे. पहिलं की संघ शाखेवर तेवढे लोक दिसत नाहीत तरी संघ एवढा प्रभावी कसा, आणि दुसरं स्वाभाविकच संघाचं एकंदरीतच सर्वव्यापी स्वरूप. त्यावर पहिली गोष्ट म्हणजे संघाच्या शाखा कमी झाल्या का आता नाही, परंतु आज काही गोष्टी आणि काही फॅक्ट्स आपण एक्सेप्ट केल्या पाहिजेत. ती अशी की अर्बनायझेशन झाल्यामुळे आता मुंबईमध्ये सुद्धा ग्राउंड्स कमी झालेली आहेत. त्यामुळे कित्येक वेळा ग्राउंड्सच उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे संघाच्या शाखा आता कित्येक वेळा या ग्राउंडच्या ऐवजी आपले हाऊसिंग कॉम्प्लेक्स असतात त्याच्यामध्ये असलेली पटांगण असतात, कित्येक वेळा सोसायट्यांच्या गच्चीवर असतात, अशा प्रकारे होतात. त्याचप्रमाणे आता मासिक शाखा, साप्ताहिक शाखा, म्हणजे त्याला शाखा मंडळी असं म्हणतात, 15 दिवसात एकदा लागणाऱ्या शाखा मंडळी, शाखा मंडळी अशा पद्धतीने पण लागतात. आणि त्याच्यामध्ये पण शाखांमध्ये प्रकार आहेत की तरुणांसाठी प्रौढांसाठी लागणारी एक शाखा असते, बाल शाखा सुद्धा, नंतर लहान मुलांसाठी लागणारी शाखा असते, त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी लागणारी शाखा असते, व्यावसायिकांसाठी लागणारी शाखा असते, जिथे जिथे शक्य नाही त्यावेळी त्या सगळ्यांना मिळून घेतलेली शाखा असते. परंतु शाखांची संख्या अजिबात कमी झालेली नाहीये. ग्रामीण भारतामध्ये जिकडे पटांगण आणि खूप मोठी आहेत, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये शाखा होत असतात. मी एक प्रकरण लिहिलंय, विश्वरूप दर्शन. तर संघाचं मुख्य मगाशी जसं म्हणाल्याप्रमाणे की संघाच्या शाखेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी संघ कळायला सुरुवात होते, माणूस घडायला सुरुवात होते, कालांतराने तो आपापल्या फील्डमध्ये जातो आणि तो आपापल्या फील्डमध्ये जाऊन आपल्याला हवं तसं काम आपल्या आवडत्या क्षेत्रात करू लागतो. उदाहरणार्थ डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलची साखळी संघातनं बाहेर निघालेला, म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांना जे डॉक्टर्स झाले त्यांनी ती सुरू केली. म्हणजे नाना पालकर रुग्णसेवा समिती आहे, तर त्याच्यामध्ये काम करणारे कित्येक कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रात काम करणारे, म्हणजे अगदी जनकल्याण सहकारी बँक, राजकोट सहकारी बँक, ठाणे जनता, कल्याण जनता, या सर्व कोऑपरेटिव्ह बँका कोणाच्या? संघाच्या तर आहेत ना. सहकार भारती पण काम करते, त्या संस्था आहेत. मी तुम्हाला बेसिक हे सांगतो. बरं, दुसरं वनवासी कल्याण आश्रम. वनवासी कल्याण आश्रमामध्ये काम करणाऱ्यांना प्रेरणा कोणी दिली? विश्व हिंदू परिषद प्रेरणा कोणी दिली? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्र सेविका समिती, या अनेक क्षेत्रामध्ये हे काम चालू आहे. त्यामुळे संघ शाखेचा उपयोग माणूस घडवायचा आणि तो माणूस वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन आपापल्या आवडीप्रमाणे त्यांनी काम करायचं. अगदी भारतातली सगळ्यात मोठी मजदूर संघटना भारतीय मजदूर संघ कोणाची आहे? संघाची आहे. भारतातली सगळ्यात मोठी, आणि मी तर म्हणतो विश्वातली सगळ्यात मोठी. तसं बघायला गेलं तर विश्वातली सगळ्यात मोठी मजदूर संघटना ही चायनाची आहे. पण दॅट मजदूर संघटना इज अंडर द गव्हर्नमेंट, सो यू कॅनॉट रिअली से दॅट की ही त्या अर्थाने. पण कोणाच्याही म्हणजे सरकारच्या अंडर नसलेली सगळ्यात मोठी कामगार संघटना ही भारतीय मजदूर संघाची आहे, ती संघाची आहे. इंटक नाही, ते दुसरं आयटक आणि इंटक आणि काय हे कुठच नाहीत, आम्हीच मोठे आहोत, आणि हे सत्य आहे. तर त्याच्यामुळे संघाच्या शाखेतून आणि संघाच्या विचारातून बाहेर निघालेल्या अनेक लोकांनी अनेक संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि त्यामध्ये संघ स्वयंसेवक काम करतात. तोही एक संघाचाच भाग आहे. आणि मला असं वाटतं की पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर बोलले सुद्धा की जगातली सर्वात मोठी एनजीओ
ते दॅट गोज विदाउट सेईंग. म्हणजे साधारण माझं एस्टिमेट असं आहे की या ना त्या कारणाने डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संघाशी संबंधित या भारतातले 27% लोक संबंधित आहेत, हे माझं मत आहे. त्यासाठी 27%? 27%. आणि त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर विश्वरूप दर्शन हे माझं आहे, ते तुम्ही नक्की वाचा. मी वाचतो. त्याच्यामध्ये मी पुराव्याने सिद्ध केलेलं आहे की 27% लोक या ना त्या कारणाने संघाशी संबंधित आहेत. आकडा खूप मोठा वाटतोय. मी वाचून नक्की पुन्हा अवधूतजींशी बोलेन त्या विषयावर, तुमच्यासमोर सुद्धा मांडेन कधी. ज्यांच्या संघ- कार्यकारिणीमध्ये 27 लोक पण नाहीयेत अशांसाठी डेफिनेटली हा आकडा मोठा आहे. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये आम्ही भाजपला आणि संघाला संपवू अशा गमजा मारणाऱ्यांनी माझं पुस्तक वाचावं. फक्त 100 रुपयात उपलब्ध आहे. 100 रुपयामध्ये तुमच्या मेंदूवर असलेली जळमट दूर झाली तर आम्हाला खूप बरं वाटेल. नाही, हे कुणासाठी बोललात ते सांगा. 27 लोक कार्यकारिणीत नाहीत. मी जातो पुढे. संघ माणूस घडविणारी फॅक्टरी असं आपण म्हटलं. मग तुमच्या तोंडी आलं ते यातलं प्रकरण जे मी ज्याच्या खुणा करून ठेवल्या त्यातलं ते 64 पानावरच. एकीकडे तुम्ही तसं म्हणताय आणि मगाशी तुमच्या बोलण्यात आलं ना, तर मी ते गाणं आठवून ठेवलेलं की आम्ही बिघडलो तुम्हीही म्हणजे आम्ही बिघडलो हा. तुम्ही बिघडाना. हे तुम्ही दिलेलं आहे का ते सुद्धा? मला नंतर चालताना सापडलं. त्या तुम्ही संघ गीतं सुद्धा दिलेली आहेत. एकीकडे माणूस घडवणारी फॅक्टरी तुम्ही म्हणता आणि त्याच वेळी संघ म्हटलं तर एक फॅसिस्ट, एकदम कडवट, स्पष्ट म्हटलं जात नाही पण अतिरेकी विचारांची कृतीची संघटना, असं काळकुट्ट चित्र रंगवलं जातं. का हरकत नाही, ज्याला काय रंगवायचं तर रंगवा, लोकशाही आहे. परंतु फॅसिस्टचा अर्थ मला समजावून सांगा. अतिरेकी म्हणून एखाद्या संघाने अतिरेकी कृत्य केले असं मला सांगा. आणि दुसरा काय प्रश्न बाबरी मशीद विचारला? पाडणं. आमचा काय संबंध? मग ते कोण होते? विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील. विश्व हिंदू परिषद कुठून आली? आमच्या संघटनेतनं तयार झालेल्या लोकांनी तयार केलेली, बाळासाहेब देशपांडेंच्या याच्याखाली तयार झालेली संघटना आहे. म्हणजे ते स्वतंत्र आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी एखाद्या परिषद नदी स्वतंत्र आहे. समुद्रापर्यंत जाताना उगमाशी नातच. नाही आमचं काय नातं नाही, मग? तुमचं काहीतरी मला वाटतं गैरसमज होतोय. बघा, बाबरी मस्जिद तुटली हे चांगलं झालं की वाईट झालं सोडा. हो. परंतु मला असं वाटतं की 550 वर्ष ज्या बाबराने आमचं राम मंदिर तोडून तिकडे बाबरी मस्जिद जर उभी केली आणि जे सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला की तिकडे राम मंदिर होतं ते आम्ही कायदा हातात घेऊन तोडलं, तर प्रॉब्लेम कुठे आलाय? बाबराने काय कायदा हातात नाही घेतला का? बाबराने आम्हाला विचारलं का तो पहिला फॅसिस्ट कोण, बाबर की आम्ही? राम मंदिर तोडणारे फॅसिस्ट की तुटलेलं राम मंदिर उभारून बाबरी मस्जिद केली त्या अपमानाचा बदला घेणारे आम्ही फॅसिस्ट? तुम्ही काळाच्या चौकटीमध्ये आज आम्हाला बसवू नका. तुमच्या बापाने आम्हाला मारलं ना, मग तुमच्या बापाला तुम्ही जाब नाही विचारणार, आमच्याच बापाला जाब विचारणार, हे आता चालणार नाही. तर त्या अर्थाने आम्ही फॅसिस्ट नाही आहोत. आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायासाठी लढा दिला. एक त्याच्यामध्ये राम जन्मभूमीचा लढा 1984 साली विश्व हिंदू परिषदेने घेतलाय. जवळजवळ 7 धर्म परिषदा घेतल्या, सरकारला निवेदनं दिली, सरकार दरबारी गेलो, सगळं काही केलं. शरयूचं पात्र लाल रंगाने, गडद रंगाने मुलायम सिंग यादवने गडद केलं. आमचे ते अधिकारी सध्या अयोध्या न्यासात आहेत. आमचे 100हून अधिक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. त्यावेळी फॅसिस्ट कोण होतो? त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही की आपल्याच लोकांना आपण ठार मारतो आहोत? पण त्या अधिकाऱ्यांना तर सामावून घेतलं ना अयोध्येच्या न्यासात. बघा, कोण काल वाल्य होता तो आज जर वाल्मिकी झाला तर तुळशीदासजी आम्हाला सर्वांनाच घ्यायचंय. कारण संघ असं मानतो की फक्त 2 प्रकारचे स्वयंसेवक आहेत. एक आहे आजचा स्वयंसेवक आणि उद्याचा आहे भावी स्वयंसेवक. तर राहुल गांधींना सुद्धा आम्ही भावी स्वयंसेवकच मानतो. तर त्याच्यामुळे काल एखाद्याने वाईट केलं म्हणून त्याला आज फेकायचं असं नाहीये. तो जर सुधरत असेल, त्याचं मतपरिवर्तन असेल तर एव्हरीबडी इज वेलकम. वेळ खूप वेगानं जातोय, मात्र जी माहिती समोर येते म्हणजे आता त्यांनी मलाही भावी स्वयंसेवक संबोधण्याच्या आधी मी पुढे वळतो की त्यातलं हा जो वे आहे की संपूर्ण पुस्तकाचा विचार केल्यानंतर की तुम्ही माणूस घडवणारी फॅक्टरी म्हटलंय आणि दुसरीकडे जो मी उल्लेख केला की स्वयंसेवकांकडे फार वेगळ्या नजरेनंच पाहिलं जातं. ते घडवतात, त्यापेक्षा तुम्ही बी घडा ना
हे संघाच्या गीतात आहे, मात्र हे बिघडवतात असं मानणारा एक मोठा वर्ग आहेच. ना हरकत नाही ना. मला काय म्हणायचंय की भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य ही आपल्याला घटनेने दिलेली जी काही अधिकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याप्रमाणे कोणाला काहीही व्यक्त करायचा अधिकार आहे. संघाची चिकित्सा आपण सातत्याने करावी. संघ कोणाच्याही चिकित्सेमध्ये पडत नाही. संघ आपलं काम करत राहतो. असं म्हणतात ना की हत्ती चले अपने बाजार, कुत्ते भुंके हजार, काय म्हणतात ना, तर त्या प्रकारे आहे. आणि मला असं वाटतं की संघ माणूस ज्यावेळी घडवतो त्यावेळी आम्ही असं मुळीच म्हणत नाही की संघाचा प्रत्येक स्वयंसेवक धुतल्या तांदळासारखा असतो, तो स्वच्छ चारित्र्याचा असतो. माणूस हा स्खलनशील असतो. माणसामध्ये दोष असतात, परंतु ते दोष जेवढा शक्य आहे तेवढं कमी करणं, त्याच्यामध्ये चांगल्या सवयी लावणं आणि आपल्याहून हा देश आणि आपल्याहून हा धर्म हा अधिक महत्वाचा आहे, ही भावना जागृत करणं हे महत्वाचं. मी असं म्हणतो, म्हणजे हे माझं कदाचित एक एक्स्ट्रीम हे होईल, तर समजा एखादा पिक पॉकेटर आपल्या संघाच्या शाखेत आला, संघाच्या शाखेतनं काही विचार घेऊन गेला, तर मी असं म्हणणार नाही पोटासाठी तो पिक पॉकेटिंग करत राहील, पाकिटमारी करत राहील. पण तो ते पाकिट मारल्यानंतर पाकिटातले पैसे काढेल आणि आयडेंटिटी कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर गोष्टी तो पोस्टाच्या पाकिटात टाकून त्या माणसाकडे परत पाठवेल. एवढं जरी झालं ना, तरी मला असं वाटतं की 1-1%, 2-2%, 3-3%, 4-4% समाज बदलेल. समाज आधी आणि आता कधीही असा एक होमोजिनियस नव्हता. कुठच्याही समाजामध्ये 100% चांगली माणसं नसतात, परंतु आपण जास्तीत जास्त करण्याचा, चांगली माणसं करण्याचा प्रयत्न करूया. आणि संघाचं ते मत आहे आणि म्हणून संघाने संघाच्या शाखेमध्ये एक लॉन्ड्री तयार केलेली आहे. संघाची संघ शाखा इज अ लॉन्ड्री वेअर एनीबडी कॅन कम विदाउट एनी एंट्री. ना कुठे मेंबरशिप आहे, कुठे नाव लिहावं लागतं, ना कुठे काय तुमचं ते आधार कार्ड दाखवावं लागतं, पॅन कार्ड दाखवावं लागतं, ना मेंबरशिप द्यावी लागते. ओपन आहे, ना खिडकी, ना झरोका, ना दरवाजा, ना काय. कधी यायचं, संघ शाखेत जायचं, यायचं जायचं, सगळं रान ओपन आहे. आल्यानंतर जे काही संस्कार आहेत ते घेऊन बाहेर जायचं. साहेब एक नक्की सांगतो तुम्हाला, तिळभर का होईना फरक हा पडणारच. आणि तेवढं जरी झालं ना तरी खूप जास्त. परिवर्तन होणारच. एक तिळभर का होईना, कमीत कमी तेवढं का होईना, होणार म्हणजे होणार. अंतिम लक्ष जे परिवर्तनाच्या संघाचं आणि अवधूतजी जे सांगतात ते, म्हणजे आता खरं तर जातात तर थोडस त्यांनी एक शब्द जो वापरला लॉन्ड्री, आता म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा आहेत अवधूत वाघ, आणि पुन्हा ते नेते आहेत ज्यांच्यासाठी राजकारण धंदा नाहीये, ते स्वतंत्र व्यवसाय करतात, कंपनी चालवतात, त्यामुळे त्यांचं बोलणं हे असंच बेधडक असतं. एवढ्या मनमोकळेपणानं वाल्याचा वाल्मिकी कॉन्सेप्ट राजकारणात किंवा समाजकारणात कुणी समजावून सांगेल असं मला वाटत नाही. तितक्या मोकळेपणाने त्यांनी तो मांडलाय आपल्याकडे. अगदी त्यांच्या त्या फटकळ स्वभावानुसार ते बोललेत. यापुढे तरी तुम्ही भाजपाला वॉशिंग मशीन बोलताना या लॉन्ड्री संकल्पनेचाही विचार करा. मात्र शेवटचा प्रश्न मला बोलायचा आहे, राहिला माझा तो, संस्कार, संयम आणि शिस्त हे संघाचे खूप महत्वाचं मी हे मानतो. जेव्हा मी स्वयंसेवकांशी बोलतो किंवा ज्येष्ठ स्वयंसेवकाशी बोलतो, आमच्या भागात सारंग शिक्षक होते त्या पिढीतले, त्यांना मी भेटायचो. त्यातून आज संयम राहिलेला दिसतोय का? संस्कार मूळच्या त्या मुशीत घडलेल्यांवर दिसतात, तेही विरताना दिसतात. तुम्ही मगाशी म्हणाल तसं की तसंच असेल असं नाही, परंतु संयम त्याची खूप आवश्यकता असं वाटत नाही. तुम्ही 3 मुद्दे गोष्टी घेतल्या, हो. त्यातलं शिस्त आधी घेतो. हो. कुठचाही प्रोग्राम कुठच्याही हॉलमध्ये किंवा स्वयंसेवकाच्या घरामध्ये किंवा कुठेही चालत असू देत, आतमध्ये संघाचा कार्यक्रम आहे ते एंटर करायच्या आधीच कळतं, कारण बाहेरची पादत्राणं एका रांगेमध्ये असतात. म्हणून मी शिस्त या तर त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना शिस्तीच्या, त्या आधी येतात. दुसरं तुम्ही म्हणाला संयम. बौद्धिक चालत असताना एकही संघ स्वयंसेवक अगदी नॅचरल कॉलला पण उठणार नाही. तो 15 मिनिटं 20 मिनिटं तिथे शांतपणे बसून संयमाने तो सगळं ऐकत असतो. हा झाला संयम. आणि तिसरं तुम्ही म्हणालात संस्कार. संस्कार. संघाचे संस्कार काय आहेत की सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे देह जो आपला आहे आणि देव आहे, याच्यामध्ये देश लागतो. हा जो देश आहे ही आपली मातृभूमी आहे. तिच्यावर जान निछावर, तिच्यासाठी सर्वस्व करा, तिच्या पलीकडे कोण नाहीये.
फक्त ही मातृभूमी ही आपली आई आहे, खरी आई आहे. आणि ती एक जो मेन ज्याला न्यूक्लियस म्हणतात संघाचा, मातृभूमी, तर ती मातृभूमीसाठी जे जे काही करावं लागेल तेच संस्कार, हे संस्कार संघाचे सर्वात मोठे आहेत. तुम्ही कोणाला नमस्कार करता, तुम्ही शंकराची पूजा करता, गणपतीची पूजा करता, हे संस्कार नाहीत. मातृभूमीसाठी गरज पडली तर प्राण देण्याची तयारी आपली आहे, तिच्यासाठी कष्ट करण्याची तयारी आहे, तिला त्रास होऊ नये म्हणून जे काय करता येईल हे संस्कार संघ देतो. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये चालत राहतात, प्लस मायनस चालत राहतात. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही संघ स्वयंसेवक असतात, काही नसतात. मी असं म्हणत नाही संघामध्ये न जाणारी माणसं काही असंस्कारी असतात. प्रत्येक जण चांगला असतो, परंतु संघामध्ये डेफिनेटली माणूस घडवण्याची फॅक्टरी या नात्याने संस्कार, शिस्त आणि संयम हे डेफिनेटली शिकवले जातात. आता समारोपच खूप चांगल्या पद्धतीनं अवधूतजींनी मांडणी केली आणि अगदी ते सरळस्पष्ट, मगाशी म्हटलं तसं फटकळ वाटेल इतकं सरळस्पष्ट ते बोलतात. त्यात पुन्हा एक नक्की सांगेन मी तुम्हाला, हे त्यांचं पुस्तक जयोस्तुते का वाचावं. मी स्वतः एक मानतो की आपण मोकळ्या मनाचं असावं, ओपन फॉर ऑल थॉट्स. याचा अर्थ असं नाही मी सांगत आहे तुम्हाला की ज्याची चलती आहे त्या गाडीत बसावं आणि त्या सारखं दाखवावं, मुळीच नाही. आपलं स्वत्व सत्व हे दोन्ही जपत सर्व जाणून घेणं हे माणूस म्हणून आवश्यक मानतो मी. आणि त्यातून सांगेल की अनेक ठिकाणी तुम्ही ऐकत असाल संघ संघ संघ. तो संघ काय आहे, किमान त्याची तोंड ओळख होण्यासाठी नाही तर त्या पुढच्या काही गोष्टी समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. अमेझॉनवर आलंय आता की ना अजून टाकायचं आहे, परंतु लवकरच मिळू शकेल. माझ्या नंबरवर जरी किंवा तुम्हाला पण जरी कोणी संपर्क नाही, साधला, तुमचा नंबर तुम्हीच सांगा. माझा नंबर आहे 9892270052. पुन्हा एकदा सांगतो, 9892270052. कृपया व्हॉट्सअप करा, आपला पत्ता पाठवा. डेफिनेटली आय विल बी इन टच विथ यू. मी तुमच्या संपर्कात राहीन. अवधूत वाघ यांचे पुस्तक तुम्ही नक्की वाचा असं पुन्हा एकदा सांगून संघ समजून घ्या. आणि टीकाकारांनी तर अधिकच समजून घेण्याची गरज असते असं मला वाटतं, कारण ज्यांच्यावर टीका करायची आहे तो विषय आपल्याला माहिती पाहिजेच पाहिजे, एवढं नक्की आहे. आज मुक्तपीठच्या अवधूत वाघांची जी आपण मुक्त चर्चा केली त्यात इथंच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. इतरांची व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, फेसबुकवर, एक्सवर नक्की त्याची लिंक शेअर करा. आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक पहिल्यांदाच मुक्तपीठचं युट्यूबवरील हे व्ह्यूज चॅनल पाहत असतील किंवा सातत्याने पाहून अद्याप सबस्क्राईब झालेले नसतील, त्यांनी कृपया, निशुल्क आहे आपलं, ते सबस्क्राईब करावं. शेजारी तुम्हाला बेल आयकॉन दिसेल, तो सुद्धा दाबा. ऑलचा ऑप्शन निवडा, म्हणजे मुक्तपीठचे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दरवेळी कळतील आणि पाहता येतील. आणि महत्वाचं म्हणजे मुक्तपीठ तुम्हालाही मत मांडण्याची संधी देतं, तीही तुम्हाला नक्कीच घेता येईल. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल.